Hello dear student, last lecture we have discussed about the factors to be considered while preparing detail estimate and procedure of preparing detail estimate. We know estimate is the method for finding out the quantity of various construction items and materials which are used in a construction work. The required dimensions like length, breadth, depth or height are to be taken from the drawing, that is plan, elevation and sections. डिटेल एस्टिमेट करण्यासाठी डिटेल ड्रॉइंगची गरज असते, हे आपण मागे पाहिलेलंच आहे. त्या डिटेल ड्रॉइंगवरून आपण डिटेल डायमेन्शन्स घेऊन ॲटम वाईज क्वांटिटी कॅल्क्युलेट करतो आणि त्यावरून आपल्याला डिटेल एस्टिमेट कॅल्क्युलेट करता येतं. देर आर नंबर ऑफ कॉस्ट एस्टिमेशन मेथड्स फॉर कॅल्क्युलेटिंग द क्वांटिटीज लाईक अर्थवर्क, फाउंडेशन वर्क, कॉन्क्रीट वर्क अँड ब्रिक वर्क एक्सेट्रा. बट मेनली टू मेथड्स आर युज्ड. First, long wall and short wall method, and second is center line method. Here we first discuss about long wall and short wall method. This method is also known as out to out and in to in or PWD method. This method is adopted by state PWD. In this method, first draw foundation plan showing center line with all dimensions. What is center line? Center line is a line that passes through the center of the foundation. It helps exact positioning of a column or foundation on site. Then consider wall spanning in a horizontal direction as a long wall and vertical direction as a short wall. As shown in figure, we indicate long wall and short wall and center line is indicated with yellow line. इथे सांगितल्याप्रमाणे हॉरिझॉन्टल ॲज अ लॉंग वॉल अँड व्हर्टिकल ॲज अ शॉर्ट वॉल, पण हे कंपल्सरी नाहीये. लॉंगर वॉल ट्रीटेड ॲज अ लॉंग वॉल अँड शॉर्टर वॉल ट्रीटेड ॲज अ शॉर्ट वॉल. म्हणजे जर लॉंगर वॉल ही व्हर्टिकल असेल तर व्हर्टिकल ॲज अ लॉंग वॉल अँड हॉरिझॉन्टल ॲज अ शॉर्ट वॉल असंही तुम्ही म्हणू शकता. Then calculate the center to center length for a long wall and short wall. Center to center length कशी कॅल्क्युलेट करायची लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल साठी? The center to center dimensions are taken out by adding half width of each cross wall to inner dimension of a room. हे रूमचं इनर डायमेन्शन असेल त्याच्यामध्ये आपल्याला हाफ विड्थ ऑफ इच क्रॉस वॉल ऍड केली की आपल्याला लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल साठीची सेंटर लाईन लेंथ मिळते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ लॉंग वॉल. आता लेंथ ऑफ लॉंग वॉल कशी कॅल्क्युलेट करायची आहे? तर सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ वॉल प्लस हाफ विड्थ ऑन वन साइड प्लस हाफ विड्थ ऑन द अदर साइड, म्हणजेच सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ वॉल प्लस वन विड्थ ऑफ एन ॲटम. आपल्याला काय करायचंय? त्याच्यानंतर लेंथ ऑफ अ शॉर्ट वॉल कॅल्क्युलेट करायची आहे. लेंथ ऑफ शॉर्ट वॉल कॅल्क्युलेट करताना काय करावं लागेल? आपल्याला सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ वॉल घ्यावी लागेल, त्याच्यामधून मायनस हाफ ब्रीथ ऑन वन साइड मायनस हाफ ब्रीथ ऑन अदर साइड करावी लागेल, म्हणजेच विड्थ ऑफ एन ॲटम त्याच्यामधून आपल्याला मायनस करावे लागेल. आपली सेंटर टू सेंटर लेंथ इथून इथपर्यंतची आहे. आपल्याला हवी आहे सेंटर, आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे शॉर्ट वॉल साठीची, ती इथून इथपर्यंतची आहे. म्हणजे आपल्याला हा पोर्शन आणि हा पोर्शन त्याच्यातून मायनस केला म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ शॉर्ट वॉल मिळेल. लॉंग वॉल मध्ये कसं होतं की आपली सेंटर टू सेंटर लेंथ ही इथून इथपर्यंतची होती लॉंग वॉल साठीची, पण आपल्याला लॉंग वॉल लेंथ कॅल्क्युलेट करायची ती ह्या पॉईंट पासूनची ह्या पॉईंट पर्यंत कॅल्क्युलेट करायची. म्हणजे आपल्याला हा पोर्शन आणि हा पोर्शन त्याच्यामध्ये ऍड केला म्हणजे आपल्याला ही टोटल लॉंग वॉल लेंथ मिळेल. देन मल्टिप्लाय द लेंथ, दिस लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल ज्या लेंथ कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्याला मल्टिप्लाय करायचं आहे विड्थ अँड डेप्थनी, त्याच्यानंतर आपल्याला क्वांटिटी मिळते. आता ह्यामध्ये कसं होतं? सच लेंथ ऑफ लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल व्हॅरी इन एव्हरी लेअर ऑफ फुटिंग. टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल, डिटरमाइन फर्स्ट देअर सेंटर टू सेंटर लेंथ इंडिव्हिज्युअली फ्रॉम द प्लॅन. And the length of long wall usually decreases from earthwork to brickwork and length of short wall increases earthwork to brickwork. This is a long wall and short wall method. The second method is center line method. In this method also draw first foundation plan showing all
dimensions with center line. Calculate the total center line length which remains constant. Calculate the number of T junctions carefully. मागच्या मेथडमध्ये जी लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड होती त्याच्यामध्ये आपण लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल साठी सेपरेट सेंटर लाईन लेंथ कॅल्क्युलेट केली होती. सेंटर लाईन मेथडमध्ये आपल्याला टोटल सेंटर लाईन लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे, तीही कॉन्स्टंट असते. त्याच्यानंतर आपल्याला नंबर ऑफ टी जंक्शन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. टी जंक्शन्स कसे कॅल्क्युलेट करता येतील? टेक नंबर ऑफ जंक्शन्स फॉर वॉल मीटिंग फ्रॉम 3 साइड्स इज अ 1 टी जंक्शन. 3 साइड्स म्हटलेलं आहे. अँड सेकंड, द नंबर ऑफ जंक्शन्स फॉर वॉल मीटिंग फ्रॉम अ 4 डिरेक्शन इज 2 टी जंक्शन्स. ही वॉल आणि ही वॉल म्हणजे 3 डिरेक्शनच्या ह्या वॉल आहेत. इथून ही स्टार्ट केली, समजा इथे आली, इथून ही स्टार्ट केली, इथे आली आणि ही वॉल, तर हा 1 टी जंक्शन तयार होतो. त्याच्यानंतर समजा ही एक वॉल आहे, ही दुसरी वॉल आहे, ही तिसरी वॉल आहे आणि इथून समजा जर ही चौथी वॉल असेल तर या ठिकाणी आपल्याला 2 टी जंक्शन्स मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर टोटल लेंथ ऑफ ईच एटम कॅल्क्युलेट करायची. ती कशी कॅल्क्युलेट करतो, तर टोटल सेंटर टू सेंटर लेंथ म्हणजे आपण जी ही L1, L2, L3, L4 आणि L5 ही जी कॅल्क्युलेट केलेली आहे त्याची ऍडिशन -1/2 नंबर ऑफ टी जंक्शन्स. किती टी जंक्शन्स आहेत हे काळजीपूर्वक आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर ते त्याच्यातून हाफ मायनस करायचे नंबर ऑफ टी जंक्शनच्या इंटू विड्थ ऑफ एन ॲटम. कोणत्या ॲटमसाठीची आपण लेंथ कॅल्क्युलेट करतो आहे त्याची विड्थ त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. देन मल्टिप्लाय दिस लेंथ, ही जी लेंथ टोटल आपण कॅल्क्युलेट केलेली आहे तिला विड्थ आणि डेप्थनी मल्टिप्लाय केली की आपल्याला टोटल क्वांटिटी ही पर्टिक्युलर ॲटमची मिळते. दिस इज अ सेंटर लाईन मेथड.